कॅटू मम्मा पराठा बनवते सोनू. कसा होतो झालं. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर आता कॅटूसाठी मी पराठा करते. सकाळी टिफिन करत होती दादाला. भाजी वगैरे तर मम्मी रात्री केलेला आणि आता इथे तिला पराठे करते. तर आता हे बटाटे चांगले बॉईल करून घेतले आहेत आणि खूप गरम आहे. आणि इकडे मस्त कोबीची भाजी पण आहे. आणि मम्मीने काल चवळीची भाजी खूप छान केली होती. आणि काल कॅटूची तब्येत पण थोडी डाऊन झाली होती. माहिती थोडा ताप आला होता तिला आणि आता पण आहे. बघते आता काय शेकवते तिला ओव्याने, कारण थोडं सर्दी पण वाटते. म्हणूनच ती एकदम काल करत होती, चिडचिड करत होती खूप. तर तिला मी चांगले पराठे करते, आवडतात ना माझ्या बुब्बूला. बसले आता मस्त आराम करते. आणि आता कसं मम्मीच्या किचनमध्ये जमतं, पण असं रिलेट कोण करत असेल की आपल्या किचनमध्ये काम करायला कसं एकदम पटकन होऊन जातं आणि खूप बरं पण पडतं. आणि एक काम करून 10 कामं होतात. माझं तर तसंच असतं, पण आता मम्मीकडे आहे पण होतं, जमतं, जमावं लागतं. कसं मग माझ्याकडे मस्त मी करत असते किचनमध्ये आली की ते आपल्याला माहिती आहे कुठे काय असतं, कोणत्या टोपात काय करायचं आहे, ते लगेच आपण करून घेतो. पण आता इथे येते मम्मीकडे तर इतके दिवस थोडी सवय पण होते. काय नाही मग आता करून घेते आणि असं मस्त होतं. आणि आमच्या इथे एवढे जुहू आहे, चौपाटी वगैरे, आमच्या बाजूलाच काटा रोड वगैरे आहे. तिकडे जायचं इच्छाच नाही होत, कारण इतका क्राऊड असतो, इतका क्राऊड असतो ना, खरोखर दुनियाभरचे लोक तिकडेच आलेले असतात असं वाटतं. आणि इथे एवढं पीसफुल होतं, इतकं पीसफुल होतं, खरंच खूप छान. माझा बस चालला तर मी 1 तास रोज जाऊन मस्त बसेन, इतकी शांती वाटत होती तिकडे. तर काय नाही, आता करून घेते पटकन. मस्त किसून घेतलं तर एकदम सॉफ्ट होतात आणि पूर्ण पसरतं. आणि माझ्यासाठी तर मी आहे ना कोबीची भाजी त्याचं टोस्ट करेन, तरी ट्राय करा, खूप छान वाटतं. नॉर्मल आपली भाजी त्याचं फक्त ब्रेडने टोस्ट करायचं बस. ऐकलं कशा इथे पप्पा आई ओरडते काय तुला? सारखं तिला बाथरूम मध्ये जायचं असतं, सारखं. इथं सर्दी झाली, ऐकायलाच नाही मागत. इथे पीठ आता चांगलं मळून घेतलं आणि मला पाणी टाकायची गरज, फक्त 2-3 थेंबच पाणी टाकलंय मी. थांब घेते बस, हाला आता बनवते फटाफट. तर 2-3 थेंबच टाकलं पाणी, कारण ते बटाट्याचं ओलं पण असं त्याच्यानेच मळून होतं चांगलं. तर आता तिला देते पटकन. चल करून घेते काय तू मम्मा, चल. मस्त मम्मी गेली आता किचनमध्ये, बोलली पटकन करून देते. काय आई बनवते ना. तर आपण बस मस्त, आई गरम गरम करून देईल आपल्याला. हा काय तू, हा हा हे काय, माझ्या कॅटूचा हा बेस्ट फ्रेंड आहे खरोखर. त्या दिवशी तिला जमतच नव्हतं त्याच्याशिवाय. हे घे खा. कर असे पराठे तुम्ही तुमच्या पण पोरांना बनवून द्या आणि तुम्ही पण खाऊ शकता, खूप टेस्टी लागतात. आम्ही तेच बोलते. खूप मस्त. अरे वा, खाल्लं त्यांनी पण खाणार, त्या लोक पण खाणार. हा तू आता खा, गरम आहे. तर इथे मी मांदेली साफ करत बसली होती आणि इतका सर्व कचरा निघालाय. आणि एकदम लहान आहेत, जास्त मोठ्या पण नाहीत. एवढीशी मांदेली आणि
इतका कचरा. आणि याच्यामध्ये जी पाला मच्छी घेतली होती ती आहे की बारीक बारीकच आता. मी नेक्स्ट टाइम ना मोठी पालाच घेणार कारण ते खायला खूप बरं पडतं. हो घेऊन जा ना. सोनू तर मी टीव्ही लावून देते बुबू. बघते ती दिसते की नाही. आता इथे मी मस्त स्वच्छ धुवून घेते आणि मॅरिनेट करून ठेवते. हा तिला इथे बसव. आता हात मध्ये पूर्ण मच्छीचे वास येतोय पूर्ण. जेवण वगैरे तर सर्व झालंय, फक्त मच्छी मॅरिनेट करायची होती. बस इथे नको राहू दे आता. आहे बसली आहे. आणि मला वाटत होतं की आज संडे आहे. मम्मीला बोलते संडे मम्मी बोलते आज सॅटर्डे आहे. आणि माझे पप्पा बोलतात घरी जायची घाई लागली आहे. सोनू नको करूस म्हणून मी तुला नाही बसवत. आणि संध्याकाळी आम्ही जाऊ पप्पा आणि मी टीव्ही वाल्याकडे पहिला, कारण टीव्ही घेतली एक्सचेंजसाठी. त्याला कोणच येत नाही. असं माझं डोकं खराब झालं ना. आता 2 हफ्ते झाले टीव्ही घेऊन, पण अजून कोण आलं नाही. आणि तो कोण पण त्याला जाऊन आज मी बरोबर करणार आहे. किती चुकीचं आहे. एक्सचेंज करणार बोलले आणि ते लोक येत नाही आणि तशीच टीव्ही पडले. आणि भंगारवाल्याला आता मी बोलवलं आणि त्यांनी टीव्हीचे किती सांगितले. पप्पाच घेऊन आले होते त्या भंगारवाल्याला. 50 रुपये बोलतो देगा. म्हणजे काय हे. ते लोक भंगारवाले असेच करतात. आता मी पण माझा एवढा मोठा चुला दिला, त्याचं काय दिलं आणि काहीच नाही. गॅस दिला तो ना शनू. आणि टीव्ही पण चांगली आहे असं नाही की खराब आहे. रिपेअर करून तो होणारच ना सोनू. बनेला ते टीव्ही तरी अशी करतात. काय बोलायचं. हा मावशीने मसाला घेतला होता ना तो टाकते मस्त. मिक्स करून घेते. मसाला लावलाय छान. हळद आणि लाल तिखटच टाकले, अजून काय टाकायची गरज नाही. आणि तांदळाचं पीठ नव्हतं तर म्हणून मी आता गव्हाच्या पिठाने केलंय. तरी पण चांगले झाले, शिकतात नाही. इथे आम्ही बसलोय जेवायला. मच्छी वगैरे फ्राय करून चालू आहे. हा बघू. आणि इथे कॅटूच आहे, फक्त ती सॉस खाते. तू भातू खाते मम्मा बरोबर. बोंबील फ्राय केलेत कॅटूसाठी. आणि इथे मम्मीने चवली केली होती सुक्या खोबऱ्यात, मस्त झाली आहे. आता आम्ही घेतो जेवून. कोबीची भाजी पण आहे, मच्छी पण आहे. हा बघू. हा काय. अच्छा हा कॅटू पण बसले जेवायला. ठीक आहे. हा चल बाजू का सोनू. खा बाजू खा. गुड गेलाय ना म्हणजे बुब्बू. खा. मम्मा कशी खाते बघ. तू फिश नाही खात. फिश नाही खात तू सोनू. हाँ बराबर त्याच्यामधला. अब्बी समजे. हा अब्बी समजे. राजस्थान मधले आहेत ना ते, तर तेच सांगतात.
तो हिरन क्या मानते हो आप लोग, भगवान मानते हो? पूछते हैं ना। हाँ आप देखा नहीं, बहुत मस्त है इसका शक्ल अकल देखो, हाँ। बहुत मस्त है। हम लोग गाय को भगवान मानते हैं। गाय को, गाय बलि को भगवान मानते हैं। गाय है हमारे, मेरे गाय है खुद का। तो हम लोग गाय को गाय पेड़ पौधा नहीं काटते हम कभी। अभी हमारा इलेक्शन चल रहा है ना, 10 दिन हो गए हमारा उधर है ना, आंदोलन चल रहा है पेड़ पौधों के लिए, खेजड़ी के लिए। आप टीवी हा नहीं देखा? झालं काय झालं मम्मा? पण ते बरोबर बोलतात आहे, तिकडे आपल्या इथे किती हे आहे म्हणजे क्राऊड, भीड़, क्या बोले, भीड़ ही कितना है, बापरे, सही बोले. इधर तो भी शांति है. हाँ हाँ मागवते, पाण्याची बॉटल मागवते. रेग्युलेटरचे नाही लक्षात. ओरिजिनल बेटा, जास्त ऐसा दुकान पे आपको 300 रुपये में मिल जाएगा। पाइप मिल जाएगा आपको 100 रुपये में। मम्मीच्या याचं काम चालू होतं, झालंय आता, आणि ते आहेत राजस्थानमधून, तर ते सांगत होते. उस दिन ही बहुत साफ सफाई किया। हाँ इधर बाहर लाके भाई बैठा है। या तो भी तो बोलता है भी कुछ करता है। हाँ वही ना, मम्मी मम्मी सिर्फ सताती है. अरे ऐसा बोलेंगे ये कहता था, जितना काम करेगा ना, जितना शरीर सही रहेगा। अरे काय तू, अरे मेरा बच्चा बस झालं, किती साफसफाई करणार तू? शेमूल काय शेमूल अरे 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 ए बुद्धिमा आहे तू. चल ये ना बबू मम्मी, ये मम्मी इथे बघ. अरे अरे बापरे, छी, तोंडाला नाही लावायचं. ई. भात असंच खाल्ला नाही तिने सुक्का, नखरे करून. 2 hours later. तर आता आम्ही जातोय रील. अरे म्हटलं कॅमेरा चालू केलाय, फोटोज नाही काढत, मी माझा व्हिडिओ चालू केलाय. तर आता आम्ही जातोय रिलायन्स स्टोअरमध्ये, बघू आता काय बोलतात त्या लोक. आता आम्ही रिलायन्स स्टोअरमध्ये बघू आता काय बोलतात. डबल फेरी झाली आहे, तोच आता. आणि कॅटू पण टायमावर उठली. आम्ही विचार केला पप्पाने मी जाऊन येऊ पटकन, आणि कॅटू पण उठली. मग तिला सोडून कसं जाणार ना सोनू. बघू इथे आलं ना. बाईक बघ कशी पकडला नाही. झालंय आमचं काम, आता जातोय घरी. जाता जाता बघू, इथे फूड स्टॉल्स वगैरे भरपूर आहे, तर काय खाल्लं तर खातो, नाही तर मॅकडॉनल्ड पण आहे. विचार करते पप्पाला घेऊन मॅकडॉनल्डमध्ये जाऊ. आणि इथे माझी बुब्बू आहे. आलो आहे आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये. ऑर्डर वगैरे केले, अजून 5 मिनटं आहे ऑर्डर यायला. कॅटू पण खाणार ना बर्गर, बुब्बू खाणार तू. इथे ऑर्डर केले कॅटूसाठी मॅक चिकन आणि माझ्यासाठी मॅक स्पायसी, आणि इथे स्ट्रॉबेरी शेक, आणि माझा इथे पप्पा बसले आहेत, आणि इथे माझी कॅटू आहे. हां थांब कॅटू, लास्ट टाइम तुला स्पायसी आलं होतं म्हणून आता. हो नाही पप्पा तू पण ये आगे. पप्पा तिना इतकं खाणार आहे, तिना इतकं खाणार आहे. चिकन आहे. आता आम्ही खाऊन घेतो. आणि फ्राईज पण खाणार आहे, फ्राईज पण खाणार. कॅटूचे फेवरेट आहे ना एक.
भरपूर दिसतच नाही. डॅडूला मिस करतोय आम्ही ना. डॅडू कुठे आहे? आम्ही ॲलिस बरोबरच येतो ना नेहमी. हा अच्छा तुला ते पाहिजे हे घे. काय तुला काय माहिती आहे मच्छर चावलं असेल एवढं लाल झालं. मतदान आहे म्हणून तेच पूर्ण ऑटोच खाली आहे इथे. अरे बापरे. हा ऑटोच नव्हती. अरे मुझे वोटिंग करे जायचं आहे ते पाहिजे काय बोल वोटिंगला पैसे भेटले का? हो हे जिल्हा परिषदचा आहे ना. आलो आम्ही घरी ना बघू. मार्च पासून आहे. हा 1 महिना सोडून हे करतात. आलो आम्ही घरी आणि टीव्हीचं पण काम चाललंय. मम्मी तोच ज्याला आपण इतके दिवस मी फोन करत होती ना तोच येऊन हे करणार आहे एक्सचेंज करणार आहे. त्याला आता मी येऊ दे त्याला बरोबर करते. आणि दुसऱ्याचा पण मी नंबर घेतला जर त्यांनी नाही केला तर त्याला फोन करेन. झालंय मग काम बरं झालं. आणि मस्त मॅकडॉनला पण जाऊन आलो. पप्पा म्हणजे फर्स्ट टाइमच गेले असतील. आणि आता विचार केला तर मस्त कॅटूला घेऊन फिरेन. कोण असेल तर मेरा बच्चा आहे मेरा बच्चा ना बघू. हा मम्मासारखंच ती एकदम फोडी आहे. मम्मासारखीच फोडी आहे ती पण ना. तसं पण तिला मी असं काही पूर्ण बर्गर नव्हतं दिला. पप्पाला हाफ केला आणि तिला हाफ दिला ना बुबू. ए सर्दी होते थांब थांब. काय केलंय बघू मम्मीने. मिक्स भाजी करते. काय नाही सर्व झालंय. जेवण वगैरे सर्व झालंय. मम्मीने मस्त मिक्स भाजी वगैरे केली आहे आणि आमचं मस्त पोट भरलंय. कॅटू तिकडे अगरबत्ती आहे. बाय बाय कोण करणार. आणि तुम्हाला व्हिडिओ मस्त आवडत असेल तुम्ही ब्लॉग माझे एन्जॉय करतात आहे की नाही छान वाटत आहे की नाही कमेंट नक्की करा. आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. कॅटूला काय झालं. कॅटू बाय बाय कर. तर खूप वेट करतात आहे. बाय बाय कर लवकर ये इकडे. ये इथे लवकर आहे कर. बाय बाय. अले